नमस्कार. 2025 आणि 2026 मध्ये उद्योजकतेच्या जगात एक नवी लाट येते आहे. ज्यांना स्वतःचा स्टार्टअप सुरू करायचा आहे, पण मोठी गुंतवणूक किंवा मोठी टीम नकोय, त्यांच्यासाठी आजचा हा आढावा खूप महत्त्वाचा आहे. आज आपण अशाच काही नवीन व्यवसाय कल्पनांबद्दल बोलणार आहोत. अनेकांच्या मनात असतं की स्वतःचा व्यवसाय असावा, पण मोठं भांडवल कुठून आणणार ही भीती वाटते. पण खरंच प्रत्येक व्यवसायाला खूप साऱ्या पैशांची गरज असते का? चला, आज याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. तर या समस्येवर एक जबरदस्त उपाय आहे. तो म्हणजे स्टार्टअप्सची एक नवीन लाट, जी मायक्रोसास आणि आधुनिक एआयवर लक्ष केंद्रित करते. आता हे मायक्रोसास नक्की आहे तरी काय आणि ते इतकं प्रभावी का आहे, तेच आपण आता पाहणार आहोत. सोप्या भाषेत सांगायचं तर मायक्रोसास म्हणजे असे छोटे सॉफ्टवेअर व्यवसाय जे सगळ्यांसाठी सगळं काही बनवण्याच्या मागे लागत नाहीत. त्याऐवजी ते एक छोटी पण खरीखुरी समस्या निवडतात आणि फक्त त्यावरच लक्ष केंद्रित करून एक उत्तम समाधान देतात. पारंपरिक मोठ्या कंपन्या आणि मायक्रोसासमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. बघा, जिथे मोठ्या कंपन्यांना करोडोंची गुंतवणूक आणि शेकडो लोकांची टीम लागते, तिथे मायक्रोसास कमीत कमी गुंतवणुकीत अगदी एकटी व्यक्तीसुद्धा सुरू करू शकते. आणि म्हणूनच हे नवीन उद्योजकांसाठी इतकं आकर्षक ठरतंय. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, यात नफा किती असतो? पारंपरिक व्यवसायात इतका नफा मिळवणं जवळजवळ अशक्य आहे. पण मायक्रोसासमध्ये नफ्याचं प्रमाण किती असू शकतं, याचा काही अंदाज आहे? थोडा विचार करा. तब्बल 70 ते 90%. हो, हे खरं आहे. कमी गुंतवणूक आणि इतका प्रचंड नफा हेच मायक्रोसासचं खरं सामर्थ्य आहे. तर मग हे इतकं लोकप्रिय का होत आहे? याची 3 मुख्य कारणं आहेत. पहिलं, आर्थिक जोखीम अगदी कमी आहे. दुसरं, नो कोड क्रांती. म्हणजे बबल आणि वेबफ्लो सारख्या साधनांमुळे आता कोडिंगचं ज्ञान नसतानाही सॉफ्टवेअर बनवता येतं. आणि तिसरं म्हणजे सबस्क्रिप्शन मॉडेल, ज्यामुळे दर महिन्याला एक स्थिर उत्पन्न मिळत राहतं. चला, आता नुसत्या गप्पा नकोत. काही खरी उदाहरणं पाहूया. ही केवळ कल्पना नाहीये, तर अनेक स्टार्टअप्स या मॉडेलवर काम करून लाखो रुपये कमवत आहेत. बघूया तरी हे प्रत्यक्षात कसं काम करतं. पहिली केस स्टडी आहे स्क्रॅबिओची. बघा, जाहिरात एजन्सींना गुगल ॲड्स वापरणाऱ्या कंपन्यांचा डेटा शोधणं हे एक खूप किचकट काम होतं. स्क्रॅबिओने हीच समस्या हेरली आणि त्यांच्यासाठी एक सोपं साधन तयार केलं. आणि याचा परिणाम, फक्त 2 महिन्यात या स्टार्टअपने $500 मासिक आवर्ती महसूल म्हणजे MRR मिळवला. याचा अर्थ दर महिन्याला त्यांना न चुकता $500 मिळत होते. यावरून कळतं की योग्य समस्या निवडल्यास यश किती लवकर मिळू शकतं. पुढचं उदाहरण तर आपल्यापैकी अनेकांना आपलंसं वाटेल. एक्सेलमध्ये ते मोठे किचकट फॉर्म्युले लिहिणं म्हणजे अनेकांसाठी डोकेदुखी असते, नाही का? एक्सेल फॉर्म्युला बॉट नावाच्या टूलने यावर एक भन्नाट उपाय शोधला. तुम्ही फक्त साधं वाक्य लिहायचं आणि ते त्याचं रूपांतर एक्सेल फॉर्म्युलामध्ये करतं. आणि या साध्या वाटणाऱ्या समस्येवर उपाय देऊन त्यांनी किती कमाई केली असेल? दर महिन्याला तब्बल $40,000, म्हणजे भारतीय रुपयांमध्ये जवळपास 33 लाख दर महिन्याला. यावरून दिसतं की एका सामान्य समस्येवरचा प्रभावी उपाय किती फायदेशीर ठरू शकतो. जे यूट्यूबर्स आहेत त्यांच्यासाठी योग्य थंबनेल निवडणं खूप महत्त्वाचं असतं. क्लिक पायलट हे टूल काय करतं, तर व्हिडिओ प्रसिद्ध करण्याआधीच कोणतं थंबनेल जास्त चांगलं काम करेल हे तपासण्यात मदत करतं. साहजिकच यामुळे व्ह्यूज वाढतात. आणि हे स्टार्टअप दर महिन्याला $1,600 कमवत आहे. पुन्हा एकदा तेच, एका विशिष्ट गटाची एक विशिष्ट समस्या सोडवून स्थिर उत्पन्न मिळवण्याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. व्यावसायिक लोगो डिझाईन करणं हे छोट्या व्यवसायांसाठी किंवा वैयक्तिक कामासाठी खूप महाग असू शकतं. स्केच लोगो AI हे एक असं साधन आहे जे हाताने काढलेल्या साध्या स्केचचं रूपांतर AIच्या मदतीने एका प्रोफेशनल, उच्च गुणवत्तेच्या लोगोमध्ये करतं. या स्टार्टअपनी तर कमालच केली. फक्त 4 महिन्यांत त्यांनी $31,000चा मासिक महसूल गाठला. यातून AI आधारित सोल्युशन्समध्ये असलेली प्रचंड ताकद आणि त्यांची वेगाने वाढण्याची अविश्वसनीय क्षमता स्पष्ट दिसते. ठीक आहे. आत्तापर्यंत आपण यशस्वी उदाहरणं पाहिली, ज्यातून ह्या मॉडेल्सची ताकद सिद्ध होते. पण आता प्रश्न असा आहे की भविष्यात कोणत्या संधी आहेत? चला, आता आपण 2025 आणि 2026 साठी काही उच्च संभाव्य कल्पनांवर एक नजर टाकूया. ह्या काही कल्पना आहेत
ज्यात प्रचंड वाढीची शक्यता आहे. उदाहरणार्थ, विशिष्ट उद्योगांसाठी चॅटबॉट्स बनवणं. किंवा जरा विचार करा, तासाभराच्या व्हिडिओमधले महत्त्वाचे मुद्दे काही मिनिटात काढून देणारं साधन. विद्यार्थ्यांसाठी किंवा व्यावसायिकांसाठी हे किती उपयुक्त ठरू शकतं? या प्रत्येक कल्पनेत एक मोठी बाजारपेठ लपलेली आहे. जे तरुण आहेत किंवा ज्यांना कमी वेळेत एक पॅसिव्ह इन्कमचा स्रोत तयार करायचा आहे, त्यांच्यासाठी ह्या कल्पना एकदम परफेक्ट आहेत. म्हणजे बघा, चॅट जीपीटीसाठी चांगले प्रॉम्प्ट विकणे किंवा विशिष्ट उत्पादनांची ड्रॉप शिपिंग करणे किंवा कॅनव्हावर तयार डिझाईन विकणे, हे सगळं अगदी कमी गुंतवणुकीत सुरू करता येतं. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की व्यवसाय म्हणजे नेहमीच सॉफ्टवेअर तयार करणं असं नाही. तंत्रज्ञानाचा वापर करून सेवासुद्धा देता येतात. जसं की छोट्या व्यवसायांना फेसबुक किंवा गुगल जाहिरातींसाठी मदत करणं किंवा लोकांची डिजिटल मालमत्ता सुरक्षित कशी ठेवावी यासाठी सल्ला देणं, यांसारख्या सेवांना आज खूप मोठी मागणी आहे. आत्तापर्यंत आपण काय आणि का हे पाहिलं. आता वेळ आहे कसे करायचे यावर बोलण्याची. जर या कल्पनांमुळे प्रेरणा मिळाली असेल, तर स्वतःचा स्टार्टअप सुरू करण्यासाठी ही एक स्पष्ट, सोपी आणि कृतिशील योजना आहे. ही प्रक्रिया अगदी सरळ आहे. लोकांची खरी समस्या काय आहे ते ओळखून सुरुवात करा, बाजारपेठेचा अभ्यास करा, सुरुवातीला फक्त मुख्य फीचर्स असलेलं एक साधं उत्पादन बनवा, त्यासाठी नो कोड साधनांचा वापर करा, सबस्क्रिप्शन मॉडेल तयार करा, मार्केटिंग करा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा तो म्हणजे ग्राहकांकडून मिळणारा फीडबॅक. या फीडबॅकच्या आधारे सतत सुधारणा करत राहणं हेच यशाचं खरं गमक आहे. या संपूर्ण विश्लेषणाचा सार खरं तर या एका वाक्यात आहे. मोठमोठे प्लॅटफॉर्म बनवण्याच्या मागे लागण्यापेक्षा लोकांच्या छोट्या पण दररोजच्या महत्त्वाच्या समस्या ओळखून त्या सोडवा. हेच मायक्रोसॉफ्टचं यशोमंत्र आहे. खरं सांगायचं तर आज आपल्याकडे जे तंत्रज्ञान आणि साधनं उपलब्ध आहेत, ते पाहता हे नक्कीच म्हणता येईल की व्यवसाय सुरू करण्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे. योग्य कल्पना आणि योग्य कृती आराखडा असेल तर कोणीही यशस्वी उद्योजक बनू शकतं. तर आता प्रश्न हा उरतो की या सगळ्या माहितीनंतर पुढची मोठी कल्पना कोणती असेल? कोणती छोटी पण महत्त्वाची समस्या सोडवली जाईल? यावर विचार करायला हवा. कारण पुढची यशस्वी कथा यातूनच जन्माला येऊ शकते.